आज वटपौर्णिमा. त्यानिमित्ताने सर्व स्त्रियांना व पुरुषांनाही वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. महिलांना यासाठी आपल्या पती परमेश्वरासाठी उपवास करून त्याला दीर्घायुष्य मागतात, तर पुरुषांना यासाठी आपण तिला समजून घ्या नका घेऊ, ती मात्र सगळं काही आपल्यालाच मानत असते. आपले सर्वस्व तिने आपल्या नवऱ्याला अर्पण केलेले असते. याची त्याला जाणीव ज्यांना असते त्यांनाही शुभेच्छा. भारतातील स्त्रियांना आर्य महिला असे संबोधले जाते. आर्य महिला यांनी त्याग तपस्या याच्या सजीव मूर्ती त्या साक्षात आहेत. पतीलाच आपला परमेश्वर मानून मनोभावे एकनिष्ठ राहून त्यांची पूजा केली जाते. प्रसिद्ध तत्त्ववेत्ता अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता. त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्यांनी 18 वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर सावित्री देवींची कन्यादानाचे वरदान दिले. त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले. मुलगी मोठी झाली, ती रूपवान होती. योग्य वर मिळाल्याने राजा दुःखी असायचा. राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले. जंगलात तिला सत्यवान भेटला. सत्यवान हा शाल्व राजाचा ध्रुवसेन नावाचा अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे राजा आपल्या राणी व मुलासहित जंगलात राहत होता. ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतीच्या सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले. सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे कळल्यावर आई वडिलांनी तिला खूप समजावले, पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही. तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले. सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला. सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता. आई वडिलांची पूर्ण काळजी घेत होता. सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती. ती देखील आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला. नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता. जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली. तिने 3 दिवस आधीच उपवास करून सुरू केला. नारद मुनींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली. रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला, म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता. सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला, पण चक्कर आल्यामुळे तो खाली पडला. सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके घेऊन त्याला मिठी मारायला सुरुवात केली. तेव्हा यमराज येताना दिसले, ज्याचे सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली. सावित्री ही यमराजाच्या मागे मागे चालू लागली. त्याने खूप नकार दिला, पण सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायचं आहे. वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली. सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला 3 वरदान दिले. एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले. दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले. तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले. कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला. वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला. सावित्री म्हणाली की भगवंता, मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान देण्याचे वरदान दिले आहे. हे ऐकून यमराजाला संत सत्यवानाचा प्राण परत करावे लागले. सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता. सत्यवान जिवंत झाला. आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले. अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. या कारणामुळे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात. वट सावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात.